तर मित्रांनो आता मामाकडे आलो होतो. हाय मामाचा पोरगा तर आता निघाले परत. आपला काम झालाय. भजनाला जमणारी मंडळी. नमस्कार मित्रांनो, मी रुद्रशिबरीचे स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणपती बाप्पाचा डे 2. तर कालचा डे 1 होता. कालचा डे 1 अपलोड झाला असेल ब्लॉग, तो नक्की बघा मित्रांनो. काल आम्ही खूप मजा केली. दिवसभर हे फिरून वगैरे आमचं सर्व हे झालं. गणपती वगैरे झालं, संध्याकाळची आरती झाली, जेवलो आणि जेवल्यानंतर आम्ही गेलो भजनाला. तर भजनाला मी प्रॉपर असे पूर्ण भजन नाही टाकले, कारण असं प्रॉपर टाकलं तर मरणाचा व्हिडिओ मोठा होईल, तर तो तुम्ही बघत नाही एवढा पक्का आहे. तर म्हणून मी छोटासा व्हिडिओ बनवतो 15-1 मिनटापर्यंत. तर तो बनवलेला आहे, अपलोड पण झालेला आहे आणि तो मित्रांनो नक्की जाऊन बघा तुम्ही. आणि तुम्ही मित्रांना शेअर करत नाही तर मित्रांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब पण करत नाही तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता मी आत्ता उठलो आहे, आंघोळ वगैरे करतो. तर बघूया, विचार आहे, पोरं म्हणतात आंघोळीला जायचं आहे. तर बघूया आता आंघोळीला जायचं आहे काय. नाही गेले तर मग डायरेक्ट आंघोळ करणार आणि मग बाप्पाजवळ जाणार. तर चला आता जातो, बघूया काय होतंय. चला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. रघुवीर समर्थ मोर्या मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू बाळपोटी. विनंती करू गणपती, विद्या दया सागरा. बुद्धी दे आराध्य मोरेश्वरा. दाहनी तुम्ही शांतरी पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा. सराणा शिवचंद्र मोही, पहिंद्र माता मुकुटी जळावी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. त्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे ब्राह्मण खूप बोलतात, म्हणजे हुशार ब्राह्मण. ज्याच्याकडे बुद्धी आहे ना तो श्रीमंत. बुद्धी दुष्ट आहे. ती कोणत्याची गाडी पाहणं वाटतं. पुण्यामध्ये लोक रस्त्यावर बसतात, लाखो लोक वाचतात. ते नाही तर मित्रांनो आरती वगैरे झाली. मी जरा आंघोळ केली आणि डायरेक्ट आलो आणि माझा जरा मोबाईल बिझी होता, त्यामुळे मला मधलं शूट नाही करता आलं. म्हणजे आंघोळ केल्यानंतर मी आरती करायला आलो तेव्हा शेवटचं मी शूट केलं आहे, ते तुम्हाला दाखवलं आहे. तर आता जेवायला बसतात. जेवण बघूया काय विषय होते, काय करायचं आहे काय नाही बघू. तर पोरं गेलेत खेळायला, मला आरती करायची होती मी थांबलो. तर मी पण जाणार होतो खेळायला पण नाही गेलो. तर बघूया आता. आणि आज एक गोष्ट आहे, म्हणजे आज आहे 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन. तर आता बघूया 3 वाजता का 4 वाजता काढतात ते. तर ते 3 किंवा 4 वाजता काढतील, तेव्हा आपण परत तो आपला काय व्हिडिओ शूट होणारच आहे, तोही तुम्हाला दाखवतोच. तर चला आता जेवतो आणि मग बघूया काय होते. तर मित्रांनो माझं 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाचा प्लॅन कॅन्सल झाला.
कारण मी जातो आता माझ्या मामाकडे आईला घेऊन. तर आता मामाकडे म्हणजे इथेच तळीवरच. तर आता निघालो आहे मामाकडे जायला. आता थोडा वेळ निघणार एक म्हणजे आज काय आपल्याला 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन करायला काय भेटणार नाही. तर आता काय बघूया. तर आता जाऊया तिकडे मामाकडे, बघूया तिकडचे गणपती बघूया आणि मग पाया वगैरे पडून तिकडून मग रिटर्न येऊया. मग परत आपल्याकडे संध्याकाळी आरती आणि रात्री परत भजन. तर चला आता तयारी वगैरे होतो मी आणि मग निघूया. बघूया, मला गाडीवर शूट नाही करता येणार कारण धरायला जरा प्रॉब्लेम आहे. बघूया काय होतं आहे. चला. तर मित्रांनो आता मामाकडे आलो होतो. हाय मामाचा पोरगा तर आता निघाले परत. मी काही जास्त व्हिडिओ काढला नाही, मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून फोन चार्जिंगला लावला होता. तर आता चला निघूया. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे घरी गेल्यावर भेटतो कारण आता निघतोय. चला. तर मित्रांनो या क्लिपद्वारे तुम्ही विसर्जनाचा आनंद घ्या. तर मित्रांनो मी आता बसलो आहे, घरी आलो आहे. मागाशी आलो, तुम्हाला बोललो तिकडून की डायरेक्ट आता घरी आल्यावर तुम्हाला भेटतो. कारण विषय असा झाला की मला मध्ये शूट नाही करतात कारण मी गाडी चालवत होतो आणि माझ्याकडे काय माउंट वगैरे नाही. काय आपण काय ट्रॅव्हल म्हणजे हे काय करत नाही, बाईक रायडिंग करत नाही. तर त्यामुळे माझ्याकडे काय माउंट वगैरे नव्हता म्हणून मला काय तिथे गेलो, तिथं पण जास्त शूट नाही केलं मी. थोडंफार पहिले दाखवलं, नंतर निघालो तेव्हा मामाचा पोरगा माझ्यासोबत होता राज, तर त्याच्यासोबत निघालो. तर तिथून त्यानंतर मग गाडी घेतली आणि डायरेक्ट आलो. कारण मध्ये पालशीला वगैरे पण ट्रॅफिक वगैरे झालं होतं कारण ते रस्ता छोटा आहे. तर तो ट्रॅफिक वगैरे पार केला आणि आलो डायरेक्ट घरी. आता आंघोळ वगैरे केली पटकन आणि आता तयार झालो आहे. तयार म्हणजे काय आपले रेग्युलर कपडे घातले आणि आता जाणार आरतीजवळ. आरती म्हणजे पप्पाजवळ जाणार. तर थोड्या वेळानं आरती होईल आणि त्यानंतर जेवणार आणि जेवल्यानंतर मग परत आज भजनाला परत सुरुवात. तर चला आता आटपतो माझं सर्व आणि मग निघतो. आटपतो म्हणजे झालं आहे, आता निघूया तिथे आणि परत जरा बाप्पाचा चेहरा आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. चला. तर आपण आलो आता बाप्पाचं दर्शन घेऊया आज जाऊ. तर मित्रांनो पप्पाचं दर्शन घेतलं असेल तुम्ही आता संध्याकाळचं. तर आता कंटाळा आला होता. तुमच्या हातात काय मला दिसत असेल, माझ्या हातात पोहे आहेत सकाळची. मला भूक लागली होती भरपूर. म्हटलं पोहे असतील तर द्या. सकाळी मी खाल्ले नाही कारण सकाळी नाश्ता केला नव्हता मी, उठलोच उशिरा 12 वाजता. तर आता पोहे वगैरे खातो आणि मग तुम्हाला भेटतो. चला डायरेक्ट आरतीलाच बसायचं. तर तेव्हा आरतीला बसू तेव्हाच भेटूया तुम्हाला कारण आता अजून कोण आलं नाही. बघूया इथपर्यंत पोहे खातो, टाईमपास करतो आणि भेटू आता डायरेक्ट आरतीला. चला. तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे. ॲक्च्युली आता आरतीला सुरुवात करतायत. तर त्यासाठी एका गोष्टीसाठी सॉरी की मला तुम्हाला आता आरती दाखवता येणार नाही कारण माझा मोबाईल पूर्ण डाऊन आहे. 2%वर फोन आहे. तर आता चार्जिंग लावते, हा कसा बसा व्हिडिओ शूट करतो आहे. तर आता चला मी आता जातो आरतीला. आरती होईल त्यानंतर मग बघूया किती होते कारण रात्री भजनाला सुद्धा जायचं आहे. तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आरती आज मिस करतो आहे, त्यासाठी सॉरी मित्रांनो. तर चला आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट भजनाला जाऊ तेव्हाच. जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा.
अंजली होती हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा भावे तुलगा जय देव जय देव कन्यावे गुलाल अंजन पाळा सुवर्णाची कमळे मनवाला गळा राही रखमाबाई राणी या सगळा ओवाळी तो राजा विधवा सावळा जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभ भावे तुलगा जय देव जय देव वंदा येती चंद्रभागेमध्ये सोडून या देती त्या पताका वैष्णवनाथची पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा. तर मित्रांनो सगळं आटपलेलं आहे. आरती वगैरे झाली. जेवण घेऊन मी आता इथे बाहेर बसतोय. तर पोरांची वाट बघतोय. बघूया कोण पोरं येत आहेत काही. आज भजन करायचं आहे. बघूया आज करतात का नाही. तर आता मी पोरांची वाट बघतोय बाहेर बसून. तर बघूया आता काय येतात की नाही. इथपर्यंत थोडी केळी वेफर्स खातोय. तुम्ही पण खायला या. तर आता बघूया का आले की निघूया आपण भजनाला. चला ते आल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्ट. तर मित्रांनो पोरं जमा होत आहेत. आता भजनाला निघाले. तर चला आता जाऊया भजनाला आणि करूया आनंद.
आपला काम झालाय उद्या दररोज एकच घरी खायला भेटलं तिथलं परत जायचं भजनाला झोपणारी मंडळी भजनाला झोपणारी मंडळी आता फोटो बघणारा झोप येते भजनारी झोपणाऱ्या मंडळी हाय असू दे दादा असू दे तर पाठ असू तमनेला सगळी सेमच असतात
मित्रांनो मी आत्ताच उठलो. ॲक्च्युली हा मी एंडिंग करतो आहे आता, कारण जो काल रात्रीचा ब्लॉग होता, कालचा ब्लॉग, तो विषय असा झाला की रात्री मोबाईलची चार्जिंग थोडी डाऊन झाली. शेवटचे काय मला शूट करता झालं नाही म्हणून, तर हा आउटरो शूट करतो आहे मी. तर चला मित्रांनो, ह्या ब्लॉगचा ॲक्च्युली करूया इथेच एंड. तो काल रात्रीचा ब्लॉग होता, कारण याच्यानंतर मला आता दुसरा ब्लॉग चालू करायचा आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग करूया इथेच एंड. भेटूया आपण याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.